नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। NTA कडून नीट UG 2024 संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। NTA ने आपल्या प्रोविजनल आन्सर की प्रकाशित केलेले आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी एग्जाम हॉलमध्ये जे काही OMR सीट सबमिट केलेली आहे, विद्यार्थ्यांचे OMR सीट सुद्धा रिलीज केलेले आहेत आणि आता त्यांना प्रोविजनल आन्सर की त्याचबरोबर OMR या दोन्हींनाही चॅलेंज करण्याची संधी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांची जी काही आन्सर की आणि OMR सीट आहे NTAच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे। विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ त्याच ठिकाणी आलेला सिक्युरिटी पिन इन्सर्ट करून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कॅन्डिडेट डिटेल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत। सगळे कॅन्डिडेट डिटेल्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बघून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, फादर नेम, मदर नेम अशा प्रकारची संपूर्ण विद्यार्थ्यांची पर्सनल माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल। त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमचा क्वेश्चन पेपर सेट कोणता होता याची सुद्धा माहिती NTA तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेली आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी व्ह्यू OMR आन्सर सीट, त्या ठिकाणी तुमची OMR सीट तुम्हाला पाहण्याची संधीसुद्धा NTA त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्याखाली तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी दिसतील चॅलेंज आन्सर की। चॅलेंज आन्सर कीवर क्लिक केल्यानंतर NTAची जी काही प्रोविजनल आन्सर की आहे, NTAला जे आन्सर करेक्ट वाटतात त्या करेक्ट आन्सरसह त्या ठिकाणी प्रोविजनल आन्सर की दिलेली आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना NTAकडून दिलेलं उत्तर एखाद्या वेळेस चुकीचं वाटत असेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी चॅलेंजसुद्धा करू शकतात। तशा प्रकारची संधी NTAने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे। एखादा क्वेश्चन चॅलेंज केल्यानंतर त्याचं जर तुम्हाला जस्टिफिकेशन द्यायचं असेल तर एखादी फाईलसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता। त्या संदर्भातली फॅसिलिटीसुद्धा NTAने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। ही एक प्रोविजनल आन्सर की आहे। सगळ्या विद्यार्थ्यांचे चॅलेंजेस आल्यानंतर एक्सपर्ट करून ते पुन्हा चेक केले जातील असं NTAने सांगितलेलं आहे आणि त्यानंतर फायनल आन्सर की NTAकडून प्रकाशित केली जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, चॅलेंज आन्सर कीला चॅलेंज करण्यासाठीची लास्ट डेट कधी आहे तर 31 मे 2024 सायंकाळी म्हणजेच रात्री विद्यार्थी 11:50 त्या ठिकाणी चॅलेंज करू शकतात। OMR सीटला सुद्धा चॅलेंज करू शकतात, त्याचबरोबर आन्सर कीला सुद्धा विद्यार्थी चॅलेंज करू शकतात। या संदर्भातली एक विस्तृत नोटीससुद्धा NTAने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे। विद्यार्थ्यांनी आन्सर की कशा प्रकारे चॅलेंज करायची आहे, त्याचबरोबर आपल्या OMR सीटला कशा प्रकारचं चॅलेंज करायचं आहे ह्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन NTAने आपल्या नोटीसमध्ये दिलेली आहे। ती नोटीससुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे। विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी लॉग इन करून त्या ठिकाणी NTAचं जे काही आपला जो काही क्वेश्चन सेट असेल त्याची आन्सर की आपल्या प्रोफाईलवर NTAने दिलेली आहे। करेक्ट आन्सरसुद्धा त्या ठिकाणी NTAला जे वाटतात ते सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत। एखादा क्वेश्चन विद्यार्थ्याला चॅलेंज करायचा असेल तर त्या ठिकाणी पर क्वेश्चन 200 रुपये फीस इतकी नॉन रिफंडेबल फीस भरून तुम्ही त्या ठिकाणी चॅलेंजसुद्धा करू शकता आणि जस्टिफिकेशनसाठी तुमच्या जस्टिफिकेशनसाठी एखादी फाईल तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची असेल तीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करून जी काही 200 रुपये पर क्वेश्चन म्हणजेच एका क्वेश्चनला 200 रुपये किंवा OMR चॅलेंज करत असाल तर त्याही ठिकाणी एका क्वेश्चनला 200 रुपये नॉन रिफंडेबल इतकी फीस घेऊन NTA त्या ठिकाणी तुमचे चॅलेंजेस त्या ठिकाणी स्वीकारणार आहे। ही प्रोविजनल आन्सर की आहे असं NTAने सांगितलेलं आहे। सगळ्या विद्यार्थ्यांचे चॅलेंजेस एकत्र आल्यानंतर त्याच्यावर NTA एक्सपर्ट करून पुन्हा एकदा ती तुमचे चॅलेंजेस चेक करेल आणि त्यानंतर फायनल आन्सर की NTAकडून प्रकाशित केली जाणार आहे। अशा प्रकारची डिटेल इन्फॉर्मेशन देणारी नोटीस NTAने सुद्धा प्रकाशित केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांना NTAची प्रोविजनल आन्सर की पाहायची आहे त्यांनी NTAच्या प्रोफाईलवर जाऊन आपलं लॉग इन त्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर त्याचबरोबर आपला डेट ऑफ बर्थ त्याचबरोबर सिक्युरिटी पिन टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या क्वेश्चन पेपर सेट कोणता होता याचीसुद्धा माहिती दिलेली आहे। तुमचं OMR सीटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे। त्याचबरोबर 2 ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत, चॅलेंज आन्सर की, चॅलेंज OMR या दोन्हीचा उपयोग करून विद्यार्थी त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल पाहू शकतात। एखादा डाऊट असेल, NTAकडून काही चूक झाली असं विद्यार्थ्याला वाटत असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला चॅलेंज करण्याची संधीसुद्धा NTAने दिलेली आहे। एवढीच माहिती देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।